नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता की आपण करंट अफेअरची सिरीज सुरू केलेली होती, ज्यात जानेवारी महिन्यातले करंट अफेअर झालेले आहेत, फेब्रुवारी महिन्यातले झालेले आहेत आणि आता आज आपण मार्च महिन्यातले करंट अफेअर सुरू करणार आहोत. तर ही करंट अफेअरची सिरीजचं पहिले एकदा महत्त्व समजून घ्या की प्रत्येक शनिवारी आपण काय करतोय की 15-15 दिवसाची थिअरी कव्हर करतोय आणि प्रत्येक रविवारी त्याच थिअरीवर बेस्ड MCQ क्वेश्चन आपण घेऊन येतोय की जे आयोगाच्या पॅटर्ननुसार आपण बघू शकता. आयोगाचा तो बदलता पॅटर्न आहे, त्याप्रमाणेच आम्ही ते इम्पॉर्टंट MCQ आणि इम्पॉर्टंट थिअरी घेऊन येत आहोत. तसंच बघू शकता की जर हा लेक्चर तुम्ही डायरेक्टली बघत आहात तर ह्याच्यापूर्वी जानेवारीचे बघू शकता करंट अफेअरचे लेक्चर झालेले आहेत, फेब्रुवारीचे पण झालेले आहे आणि आता 1 ते 15 मार्च 2025 जे चालू घडामोडी इम्पॉर्टंट जे काय काय घडलं असेल ते आपण बघू शकता की आज कव्हर करणार आहोत. इथं सगळं एक बघू शकता घेऊन आलेलो काय काय इम्पॉर्टंट आहे. तो वुमेन्स डे असेल, एक डील असेल, सायक्लोन असेल, त्याच्यानंतर झिरो डिस्क्रिमिनेशन डे जो 1 मार्चला असतो आणि जी येणारी जी परीक्षा आहे आपली महाराष्ट्र बघू शकता लोकसेवा जी राज्यसेवा परीक्षा आहे 28 सप्टेंबरची, तसेच 9 नोव्हेंबरला गट ब ची पूर्व परीक्षा आहे, तसेच 30 नोव्हेंबरला गट क ची पूर्व परीक्षा आहे. या सर्व अनुषंगाने ही करंट अफेअर्स एक ब्रॉड सिरीज घेऊन आलेलो आहोत की डायरेक्टली एकच तुम्ही डायरेक्टली ही सिरीज हे बघा आणि मोस्ट ऑफ द करंट अफेअर्स तुमचं कव्हर होऊन जाईल. चला, आणि ही सिरीज आपण बघू शकता की तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल तर रिव्हिजन मोडमध्ये पण तुम्ही हे सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये परीक्षेच्या 10 दिवस पूर्वी पण बघू शकता हे सर्व. चला तर सुरू करूया. 1 ते 15 मार्चच्या मध्यंतरी जे इम्पॉर्टंट चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याची थिअरी सुरू करूया की एक थिअरेटिकल घेऊन येऊया. यस, तर ब्लू गोस्ट मिशन. तर पहिला आपला टॉपिक आहे ब्लू गोस्ट मिशन. इथं बघू शकता इमेज आहे. ब्लू गोस्ट मिशन म्हणजे सॅटेलाइट आहे, कुठंतरी बघू शकता ब्लू गोस्ट या सॅटेलाइटचं नाव दिलेलं आहे आणि कंपनी आहे फायरफ्लाय एरोस्पेस. तर या मिशन बद्दल आपण जाणून घेऊया की काय प्रकार आहे. तर अमेरिकेतील फायरफ्लाय एरोस्पेस या कंपनीने त्यांचे ब्लू गोस्ट मिशन 1 यशस्वीरित्या चंद्रावर उतरवले. म्हणजे मून मिशन आहे जे चंद्रावर दुसरे खासगी आणि सरळ उतरणारे पहिले यान आहे. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, कारण आयोगाचा जर आपण पॅटर्न बघितला तर डिफेन्सवर प्रश्न विचारतात, त्याच्यानंतर स्पेसच्या रिलेटेड काही पण घडलं असेल, नासा असेल आपलं, त्याच्यानंतर आपलं चायनाचं एरोस्पेस असेल, इस्रो असेल, ह्या संदर्भाने भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला हे पण विचारतील कारण ही कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे आणि प्रायव्हेट कंपनीचं दुसरं मिशन आहे म्हणजे दुसरे खासगी हे चंद्रावर उतरणारे दुसरे खासगी यान आहे आणि सरळ उतरणारे पहिले यान आहे. तर याचं नाव काय आहे? ब्लू गोस्ट. आणि कंपनी पण लक्षात ठेवायची. कंपनी कुठली आहे? फायरफ्लाय एरोस्पेस. या मोहिमेला गोस्ट रायडर्स इन द स्काय. यस, हा सेकंड स्टेटमेंट आहे. गोस्ट रायडर इन द स्काय असे टोपण नाव देण्यात आले आहे आणि जानेवारी 2025 मध्ये फॉल्कन 9 रॉकेटद्वारे ते लॉन्च करण्यात आले होते आणि हे यानचे लँडरचे नाव काय? गोल्डन. जसं आपलं बघू शकता चंद्रयान मोहीम होतं त्यात लँडरचे नाव विक्रम लँडर होतं, तसंच आहे की या मोहिमेचे नाव जे लँडर उतरणार आहे चंद्रावर उतरलं त्याचं नाव गोल्डन आहे. चंद्राच्या ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट ही दिशा, नॉर्थ ईस्ट ईशान्येकडील जवळच्या बाजूला असलेल्या मोन्स लॅटरल येथे उतरले. हे यान खर्च कमी करण्यासाठी आणि आर्टिमिस प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी जे अंतर्वेळानं चंद्रावर परत पाठवण्याचे ध्येय आहे उद्योगाशी सहकार्य करण्याचा एक भाग आहे. यस, बघू शकता अपोलो मिशन नंतर अमेरिकेचं जे अपोलो मिशन 1972चं होतं जे चंद्रावर आपलं उतरवण्यात आलं होतं, त्याच्यानंतर बघू शकता की हे लेटेस्ट बघू शकता की त्यांनी एक लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं की ब्लू गोस्ट मिशन 1 पण लक्षात ठेवायचं आहे. ब्लू गोस्ट मिशन 1 आणि फायरफ्लाय एरोस्पेस या कंपनीने हे लॉन्च केलेलं आहे. हे दुसरे खासगी सॅटेलाइट आहे आणि पहिले सरळ उतरणारे सॅटेलाइट आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि ब्लू रायडर इन द स्काय, गोस्ट रायडर इन द स्काय ह्याचं टोपण नाव दिलेलं आहे. यस, आणि लँडरचे नाव गोल्डन आहे. हे 3-4 पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता आयोग आपल्याला मल्टीनॅशनल्स मध्ये विचारू शकतात. यस, चला नेक्स्ट. शून्य भेदभाव दिन म्हणजे झिरो डिस्क्रिमिनेशन डे. बघू शकता इथं मी घेऊन आलेलो झिरो डिस्क्रिमिनेशन डे. मार्चच्या 1 तारखेला प्रत्येक वर्षी झिरो डिस्क्रिमिनेशन शून्य भेदभाव दिन म्हणून आपण साजरा करतो आणि जे ह्याचं थीम आहे वी स्टँड टुगेदर. यस, आता ह्याच्याबद्दल जाणून घेऊया की हे आहे काय प्रकार. तर दरवर्षी 1 मार्च रोजी साजरा केला जाणारा शून्य भेदभाव दिन हा समानता आणि व्यक्तींना कोणत्याही भेदभावाशिवाय
सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकारांचा प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. यस, झिरो डिस्क्रिमिनेशन डे. आता ह्याच्या संदर्भात आपल्याला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे काय? प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन करून एक आर्टिकल आहे की जे भारतीय संविधानात कुठलं आहे? कलम 15. येस, कलम 15च्या संदर्भात जर प्रश्न आला तर झिरो डिस्क्रिमिनेशन डे पण आपल्याला लक्षात ठेवायला लागतो की शून्य भेदभाव दिन 1 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो आणि त्याच्या संदर्भात भारतीय संविधानमध्ये कुठलं कलम आहे? तर कलम 15. यस, हा दिवस युनायटेड नेशन एड्स द्वारे आयोजित केला जातो, ज्याची जबाबदारी लैंगिक प्रवृत्ती, सामाजिक आर्थिक स्थिती, वंश आणि लिंग यावर आधारित भेदभावपूर्ण पद्धतीबद्दल जागरूकता पसरवणे आहे. यस, 1 मार्च 2014 रोजी पहिल्यांदाच साजरा करण्यात येणारा हा दिवस वंश, जात आणि पार्श्वभूमी काहीही असो निष्पक्षता, आधार आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करणारी धोरणे बनवण्याचं महत्त्व आधारित करते. तर हे बनवतं कोण? तर लक्षात ठेवायचं युनायटेड नेशन एड्स. बघू शकता एड्स जे आहे, एड्सचा फुल फॉर्म अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, जे HIV व्हायरसमुळे होतो. ह्युमन इम्युनो व्हायरस ज्याचं नाव आहे की एड्स हा आजार होतो, त्या संदर्भातच बघू शकता की भेदभाव करू नये ह्याच्या संदर्भात 1 मार्च 2014 बघू शकता हा दिवस सेलिब्रेट करण्याचं युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेलं होतं. आणि ह्या वर्षाची थीम पण बघू शकता वी स्टँड टुगेदर. 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. यस, या संदर्भात झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी साजरा केला जातो? 1 मार्च. कधीपासून सुरू झालं? 2014. या वर्षीची थीम काय? 2025ची वी स्टँड टुगेदर. आणि भारतीय संविधानामध्ये कुठलं कलम ह्याच्याशी बघू शकता डायरेक्टली संदर्भात आहे? तर कलम 15. यस, आणि साजरा कोण करतं? युनायटेड नेशन एड्स या संस्थेद्वारे साजरा होतो. चला नेक्स्ट. यस, आयोगाचे फेवरेट प्रश्न. चक्रीवादळ गॅरेन्स. यस, चक्रीवादळ, सायक्लोन बोलतो आपण. सायक्लोन आणि अँटी सायक्लोन पण ह्याचा बघू शकता की रिव्हर्स प्रकार आहे, तो पण आपण बघणार आहोत. तर 155 किलोमीटर प्रति तास म्हणजे 96 मैल प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आणि गॅरेन्स या वादळाने फ्रेंच प्रदेशातील ला रियुनियन प्रदेशाला धडक दिली, ज्यामुळे छताचे नुकसान झाले आणि वीज पुरवठा खंडित झाला. हे आहे तशी न्यूज मी डायरेक्टली उचललेली आहे. वादळ उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकले. उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकले म्हणजे डायरेक्शन इज दिस. चक्रीवादळाचा इशारा जांभळ्यावरून लाल रंगात कमी करण्यात आला आणि घरी राहण्याचे आदेश देण्यात आले. हे बघा, हे ऑफिशियल इमेज आहे, ॲक्युवेदर यांच्याकडून मी घेतले. हे ला रियुनियन जी फ्रेंचची कॉलोनी आहे. उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल, याचं इंग्लिश नाव आहे ट्रॉपिकल आणि म्हणूनच आपण त्याला ट्रॉपिकल सायक्लोन बघू शकता. उष्णकटिबंधीय चक्रीवादळे मकर आणि कर्कवृत्त दरम्यान प्रदेशात विकसित होतो. म्हणजे जर जगाचा आपण मॅप बघितला तर हे समजा जगाचा मॅप आहे. मग हे कर्क आणि हे मकर, हे 23.5 डिग्री, हे 23.5 डिग्री. आता ह्याच्यामध्ये जेवढे वादळ येतात त्याला आपण उष्णकटिबंधीय बघू शकता चक्रीवादळे बोलतो, म्हणजे ट्रॉपिकल सायक्लोन. ज्या दोनच्या मध्ये जेवढे सायक्लोन येतात त्याला आपण ट्रॉपिकल सायक्लोन असं म्हणतो, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे. ही मोठ्या प्रमाणात हवामान प्रणाली आहेत जी उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय पाण्यावर विकसित होतात आणि जिथे ती पृष्ठभागावरील वारा अभिसरण संघटित होतात. आता एक लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट काय सांगितलं? ला रियुनियन प्रदेशाला, म्हणजे हे कोणाचा प्रदेश आहे? फ्रेंच. पण हे हाय कुठे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नाव काय? गॅरेन्स. तर हे बघू शकता हिंद महासागर, इंडियन ओशन, आणि हे तंझानिया, झिम्बाब्वे म्हणजे हे आफ्रिका खंड आहे. हे मादागास्कर आयलंड आणि इथंच आहे बघू शकता, इथं मॉरिशस आहे आणि इथं रियुनियन, ला रियुनियन जे फ्रान्सचं अधिकृत बघू शकता बेट बोलू शकता असं आहे, कॉलोनीज आहे त्यांच्या. आणि मग हे इकडे बघू शकता हिंद सागरामध्ये झालेलं आहे आणि त्याचं नाव गॅरेन्स दिलेलं आहे, म्हणजे हिंद सागरामध्ये झालं. आता काय काय ह्याच्या हा प्रश्न हा इम्पॉर्टंट काय माहिती आहे काय? लोकांना माहित नाही. लोकांना फक्त फ्रान्स म्हणजे त्यांना वाटतं युरोपियन देश आहे आणि सतत त्यांची कॉलनीज बिलेनीज नसतील. पण डायरेक्टली येऊ शकतो की गॅरेन्स चक्रीवादळ कुठे आलं, याचं कुठल्या ह्याच्यामध्ये आलं? मग अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर, असे काय काय ऑप्शन देऊ शकतात. मग तुम्हाला वाटेल की प्रश्न पण असा विचारणार की चक्रीवादळ गॅरेन्स फ्रान्सच्या ला रियुनियन प्रदेशात आला, ते कुठल्या महासागरात आहे? आता तुम्ही त्याच्यात कन्फ्यूज होऊन मग अटलांटिक महासागर आणि हे सगळं इंग्लिश चॅनल आणि हे सगळं ऑप्शन दिलं तर मार्क करणार, पण हिंदी महासागर याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे की ला रियुनियन ही फ्रान्सची कॉलनी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हिंदी महासागरातच आहे. मादागास्कर आहे त्याच्या बाजूलाच आहे, त्याच्या पूर्व दिशेलाच आहे. मादागास्करच्या परफेक्ट पूर्व दिशेला आहे. यस, आणि जे
कर्क आणि मकर वृत्तच्या मध्ये जेवढे पण चक्रीवादळ घडणार त्याला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ बोलतो, इंग्लिशमध्ये ट्रॉपिकल सायक्लोन. येस, थोडं सायक्लोन बद्दल जाणून घेऊया की ते कसं आपलं हे बघू शकता. हे 23.5 हे 30 झालं, इकडं नसेल, इकडल्यापासनं इकडंपर्यंत या प्रदेशात जेवढे, इकडं ही घ्या ही लाईन, या प्रदेशाच्या मध्ये जेवढे हे होणार त्याला उष्णकटिबंधीय सायक्लोन आपण बोलतो की उष्णकटिबंधीय चक्रीवादळे. आता ही चक्रीवादळे जेव्हा भारतीय ह्याच्यात येतात त्याला आपण सायक्लोन बोलतो. त्याच्यानंतर अमेरिकाचा प्रदेश कॅरेबियनमध्ये जेव्हा घडतात, नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेच्या मध्ये, त्याला हरिकेन बोलतो. ऑस्ट्रेलियाच्या इकडे पण आपण बघू शकता सायक्लोन पण बोललं जातं. आणि प्लस कंबोडिया, लाओस, चायना आणि या बाजूला ह्याला टायफून बोलतात, जपान आणि ह्याला टायफून. मला लक्षात ठेवायचं आहे, हरिकेन कुठं बोलतो, हरिकेन आपण अमेरिकेच्या खंडाच्या इथं ज्या कॅरेबियन आयलंडमध्ये घडलं तर त्याला आपण हरिकेन बोलतो. आणि भारतीय उपखंडात सायक्लोन बोलतो. आणि चायना आणि या बाजूला कंबोडिया, लाओस या बाजूला टायफून बोलतो ह्यालाच. आता ह्याची दिशा पण लक्षात ठेवायची आहे. हे 0 डिग्री झालं, ह्याला आपण इक्वेटर बोलतो. आणि जर ह्याच्यावर झालं नॉर्थन हेमिस्फिअर म्हणजे उत्तर, आणि हे दक्षिण सदर्न हेमिस्फिअर बोलतो. जर समजा नॉर्थन हेमिस्फिअरला सायक्लोन आला तर तो अँटी क्लॉकवाईज होणार, म्हणजे घडीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग जर इथं येत आहेत तर हे असे होणार, म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअरला. आणि जर अँटी सायक्लोन आलं तर घडीच्या दिशेच्या हिशोबानं हे बघू शकता. अँटी सायक्लोन असेल तर क्लॉकवाईज फिरणार, आणि सायक्लोन असेल तर अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे ही डायरेक्शन, आणि क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या दिशेने. यस, हे कुठं होणार, नॉर्थमध्ये. आणि तर दक्षिणमध्ये झालं म्हणजे 0 डिग्री इक्वेटरच्या खालच्या भागात जर तुम्हाला बघू शकता की टायफून येतोय, हरिकेन येतोय, या तर सायक्लोन येतोय, तर इथं उलटं होणार की जर सायक्लोन आला तर हे क्लॉकवाईज, घडी कशी आपली घडीचे काटे चालतात त्या हिशोबानं वारे फिरणार, आणि अँटी सायक्लोन म्हणजे अँटी क्लॉकवाईज, हे दक्षिणमध्ये. मग लक्षात ठेवायचं आहे, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जॉग्रफीच्या दृष्टीने भरपूर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सायक्लोन इकडल्या इकडंच होऊन जातो. बघू शकता, जर चक्रीवादळ उत्तरेला आलं म्हणजे 0 डिग्री इक्वेटरच्या वर, बघू शकता विषुववृत्त आणि हे मकरवृत्त. लक्षात ठेवायचे की या दोघांच्या मध्ये जेवढे जे सायक्लोन येतात, चक्रीवादळ येतात, त्याला उष्णकटिबंधीय आपण चक्रीवादळ बोलतो, म्हणजे ट्रॉपिकल सायक्लोन बोलतो. आता त्यात पण 2 प्रकार आहेत ना, की घडीच्या दिशेने आणि घडीच्या विरुद्ध दिशेने. मग 0 डिग्री इक्वेटर आपल्याला एक सेंटर घ्यायचं आहे. जर उत्तरेच्या दिशेला झालं, जर चक्रीवादळ येत असेल तर घडीच्या बघू शकता ऑपोजिटला फिरणार, म्हणजे अँटी क्लॉकवाईज येणार. आणि जर अँटी सायक्लोन आला तर क्लॉकवाईज फिरणार. हे बघा, अँटी सायक्लोन क्लॉकवाईज, सायक्लोन क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आणि दक्षिणेला तेच उलटं होतं. दक्षिणेला जर सायक्लोन आला तर तो घडीच्या दिशेच्या प्रमाणे घुमणार, आणि जर आपलं बघू शकता अँटी सायक्लोन आला तर उलटं, हे अँटीला अँटी, सायक्लोनला क्लॉकवाईज. यस, हे दक्षिणेला लक्षात ठेवायचं आहे, आणि उत्तरेला ह्याच एकतरी उलटं करा. चला, क्लिअर, एकदम सिंपल कन्सेप्ट होता. आणि या सायक्लोनचं नाव काय, गॅरेन्स. ला रियुनियन फ्रान्सचा प्रदेश आहे. हिंदी महासागरात आलेला होता सायक्लोन. हा मार्च महिन्यातली घटना आहे. चला नेक्स्ट, हे बघू शकता की जे माझी सिरीज सुरू झालेली आहे जानेवारी ते डिसेंबर 2025 चे जे करंट अफेअर्स आहेत, करंट अफेअर्स एमपीएससी आणि यूपीएससी, एमपीएससीच्या सर्व परीक्षा असतील, यूपीएससीच्या पण सर्व परीक्षा असतील, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा असेल, सीडीएस असेल, एनडीए असेल, सीएपीएफ, या सगळ्यांसाठी उपयुक्त होणार आहे. नुसतंच एमपीएससी नाही, की जे समजा तुमच्यामधले काही लोक असे असतील की गट ब गट आणि सरळ सेवेची तयारी करतायत, मग हेच करंट अफेअर्स बघू शकता, तिथं पण युजफुल होणार आहे. म्हणजे करंट अफेअर्स हा असा विषय आहे की भारताच्या सर्व परीक्षांमध्ये येतो. मग म्हणून बघू शकता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहेत. एक्सपेक्टेड एमसीक्यूज आणि प्लस थिअरी. प्रत्येक शनिवारी थिअरी चालते आणि त्या थिअरीवर बेस्ड आपण एक्सपेक्टेड एमसीक्यू करतो 15 दिवसाचे. मग आता सध्याचं आपला बघू शकता की मार्च महिना सुरू झालेला आहे. म्हणजे आता नॉर्मली जर सुरू जुलै आहे, पण मार्च महिन्याचं आपण सिरीज सुरू झालेली आहे. तसंच बघू शकता की 28 सप्टेंबरची राज्यसेवा लागेल, तोपर्यंत जुलै पर्यंतचे जे आहे, जुलै ऑगस्ट पर्यंतचे करंट अफेअर्स होऊन जातील तुमचे. आणि तिथून मग अजून म्हणजे एक्सपेक्टेड जे बघू शकता की अजून इम्पॉर्टंट न्यूज राहिलेल्या असतील याच्या व्यतिरिक्त, ती पण आपण कव्हर करणार आहोत रिव्हिजन सेशनमध्ये. मग बघू शकता की लवकरात लवकर एकाग्र अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता, त्याच्यावर पण अवेलेबल होईल. बरेच फ्री लेक्चर्स अवेलेबल आहे तिथं. तसंच बघू शकता फॉलो करा, हे सगळं फेसबुक असेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप चॅनल असेल, यूट्यूब असेल, टेलिग्राम, या सर्व चॅनलवर बघू शकता, अपडेट घ्या. बरेच बघू शकता की
तर अजून एक मी सांगेल की महाराष्ट्रात बरेच आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे अप्रचार भरपूर झालेला आहे MPSCच्या ह्याच्यावरनं, आणि भरपूर क्लासेस ॲडमिशनच्या नादात बघू शकता की ती सर्व्हिसच देत नाही. म्हणजे एथिक्स असेल, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, हे सर्व जे आर्ट अँड कल्चर, हे सर्व जे मेन्सला आणि UPSC रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत त्याचं कुठंही क्लासेस एथिक्ससारखे क्लासेस होताना दिसत नाही आहे. आणि बघू शकता ऑनलाईन जेवढे क्लासेस आहेत तिथं सर्रास लूट चाललेली आहे. म्हणजे ऑनलाईन एवढे मोठे मोठे ऑनलाईन म्हणजे आहेत की मी नावं नाही घेणार आहे, पण एवढे मोठे ऑनलाईन कंपनी आहेत की जिथं बघू शकता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले पोरं जास्त पैसे देऊन ॲडमिशन घेत आहेत, की त्यांची कुठेतरी फसवणूक डायरेक्टली होत आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस काय होत नाही. म्हणून माझं सर्वांनाच एक विनंती राहील की तुम्ही जिथे कुठेही ॲडमिशन घ्या, पण त्याचं ऑफलाईन सेंटर महाराष्ट्रात आहे की नाही ते पहिले बघा आणि त्याच्यानंतर घ्या. कारण जर तुमच्यासोबत काहीतरी चिटिंग नाही तर काहीतरी गैरप्रकार झाला तर तुम्ही जाणार कुठे. म्हणून हे तुमच्याकडे एक लायबिलिटी पाहिजे की काय ना काहीतरी. म्हणून विचार करून तुम्ही सर्व ॲडमिशन घेतलं पाहिजे. चला कंटिन्यू करूया आपण. भारत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, आणि हे बघू शकता BCIL, हे पण एक मिनिस्ट्री आहे. इंडियाज अ बर्ड आय चॅलेंज शोकास्टिंग इंडियाज रिच हेरिटेज. बर्ड्स आय म्हणजे वरून फोटोग्राफीचं काहीतरी असणार. बघूया. क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग असलेल्या वेव्ज इंडिया अ बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज ड्रोन पायलट आणि चित्रपट निर्मात्यांना छायांकनाद्वारे भारताचे चित्तथरारक सौंदर्य आणि विविधता टिकण्यासाठी आमंत्रण केले आहे. आता वेव्ज काय प्रकार आहे. वेव्ज बघू शकता मुंबईत हे वेव्ज बघू शकता की मुंबईत वेव्सची जी समिट होती ती झालेली होती. वेव्सचं बघू शकता की व्हिज्युअल ऑडिओ वेव्सचं ठीक आहे. एकदा मी कन्फर्म करतो वेट. वेव्सचं व्हिज्युअल ऑडिओ एंटरटेनमेंट आणि असं काहीतरी आहे. मग ते W आहे की Wच आहे, पण वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल, यस, W फॉर वर्ल्ड आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ही कुठे झालेली आहे. ही समिट पार पडलेली आहे मुंबई इथे. ज्याच्यात बघू शकता की बरेच लोक जे कंटेंट क्रिएटर आहेत, इंस्टाग्रामवाले असतील, बाकीचे पॉडकास्ट करणारे, त्यांना अवॉर्ड आणि त्यांना एक मंच देण्यात आला आणि त्यांना बरेच अवॉर्ड देण्यात आले त्या ज्यांनी चांगलं कामं केलेत. तर वेव्सचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जे बर्ड्स आहे व्ह्यू चॅलेंज हे कुणासाठी आहे की सगळं आपल्याला बघू शकता की ड्रोन पायलट आणि चित्रपट निर्मात्यांना व्हिडिओज बनवायला सांगितलेले आहे की जे भारताचे बघू शकता की विविधता टिकण्यासाठी त्यांना एक आमंत्रण केलेले आहे की तुम्ही हे करा आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि मग त्याच्यानंतर त्यांना अवॉर्ड देण्यात येईल. वेव्सचा फुल फॉर्म वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट मुंबई इथे झाली. सहभागींना देशाच्या भूदृश्य वारसा आणि चैतन्यशील जीवनाचे पक्ष्यांचे नजरेतून प्रदर्शित करणारे 2-3 मिनिटाचे व्हिडिओ तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड बेसिल द्वारे आयोजित. तर कुठल्या मंत्रालयाद्वारे आयोजित. मिनिस्ट्री ऑफ IT, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट आणि बेसिल म्हणजे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड. हे लक्षात ठेवायचं आहे की हे काय वेव्स काय प्रकार आहे की वेव्स बर्ड आय व्ह्यू चॅलेंज आहे की जे आपल्या सगळ्या ड्रोन पायलट असतील, त्याच्यानंतर पिक्चर निर्माते असतील, कंटेंट क्रिएटर असतील, त्या लोकांना 2-3 मिनिटाचा भारताच्या विविधता टिकण्यासाठी एक आमंत्रण केले आहे की तुम्ही व्हिडिओ सबमिट करा. वेव्सचा फुल फॉर्म काय आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स अँड एंटरटेनमेंट समिट. ही झाली कुठे. मुंबई इकडे झाली. लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठल्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात आली तर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने बेसिल ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड. चला क्लिअर. चला पुढे जाऊया. जागतिक दहशतवादी निर्देशांक ग्लोबल टेररिझम इंडेक्स, व्हेरी इम्पॉर्टंट. ऑपरेशन सिंदूर बघू शकता चर्चेत होता म्हणून टेररिझमवर जो रिपोर्ट आला की ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025. यस, आपण वाचूया की कुणी काढला आणि काय, ह्याच्याबरोबर जाणून घेऊया की काय प्रकार आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस IEP ने
ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 जारी केला आहे. तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स कोण जारी करतो, असा पण बरेच प्रश्न गट ब गटच्या मेन्सला पण इथून पूर्वी आलेले आहेत. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस दिसला, इकॉनॉमिक अँड पीस, तर लक्षात ठेवायचं की ग्लोबल टेररिझम इंडेक्स तेच आपल्याला बघू शकता प्रदर्शित करतात. दहशतवादाच्या परिणामावर आधारित निर्देशांक बुर्किना फासो पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे सर्वात जास्त टेररिझमने इफेक्ट झालेला कुठला देश आहे, तो बुर्किना फासो आहे. या निर्देशकांत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्ण टेररिझमला पूर्ण जगात ह्यांनीच बढावा दिलेला आहे. मग हेच विक्टिम असणारच वर्ल्ड ऑब्व्हियसली टॉप 5 मध्ये. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत 14व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतावर पण बघू शकता की भारतात इंटरनल टेररिझम नाही, पण बाहेरनं बघू शकता पाकिस्तान आणि हे सर्व आहे. तिथूनच सर्व क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन आणि हे सर्व प्रकार चालू झाल्यामुळे काश्मीर पार्ट आहे जो एकदम बघू शकता अनस्टेबल राहिलेला आहे एवढ्या वर्ष, आणि तिथंच तो इश्यू बघू शकता जास्त आलेला आहे. इस्लामिक स्टेटला जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून वर्णन करण्यात आले आहे. इस्लामिक स्टेट, येस. दहशतवादाने प्रभावित देशांची संख्या वाढली आहे. 2025चा रिपोर्ट आहे. म्हणजे जेवढे देश इफेक्टेड होते ते आता वाढलेले आहेत. म्हणजे आता बऱ्याच देशांना ह्याचा फटका टेररिझमचा बघू शकता की ग्लोबली इफेक्ट जाणवलेला आहे. या वर्षीच्या निर्देशकांत साहेल प्रदेश दहशतवादाचे केंद्र म्हणून वर्णन करण्यात आले आहे. हे साहेल म्हणजे साहेल रिजन आहे, जे मिडल ईस्टमध्ये आहे पूर्ण, यस. आणि सर्वात जास्त बघू शकता की संघटना कुठली आहे की इस्लामिक स्टेट, म्हणजे मिडल ईस्ट. आणि यांना म्हणजे कामधंदा नाही. खरंच सांगेल की पूर्ण जगाचं जर कुठलं वातावरण बिघडलं असेल, हे मिडल ईस्ट आणि इस्लामिक देश आहेत की ह्यांना नुसतं धर्म आणि हेच दिसतं आणि मग आपसमध्ये लढतायत. सिरिया आणि हे सर्व बघू शकता किती वर्ष झालं युद्ध चालू आहे. सिरिया, येमेन आणि हे सर्व हे आपसमध्येच काहीतरी लढतायत आणि यांचं काय मेन गोल हाच नाही आयुष्यात. पाकिस्तानचा पण बघू शकता तेच प्रकार आहे. त्यांचा इकॉनॉमी GDP यांना काय पडलेलं नाही, नुसतं काश्मीर. पाकिस्तानमध्ये कुठला पण पोरगा जन्माला येतो तेव्हा काश्मीर म्हणून आणि मरतो पण काश्मीर म्हणून. पण काश्मीर भारताचा बघू शकता अविभाजक घटक आहे आणि तो भारताचाच राहणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं बुर्किनो फासो फर्स्ट कंट्री आहे की सर्वात जास्त ग्लोबल टेररिझमचा शिकार झालेली आहे. सेकंड पाकिस्तान आणि थर्ड आहे सिरिया. भारत 14व्या क्रमांकावर आहे. इस्रायल पण बघू शकता टॉप 10 मध्येच आहे. मग 3 लक्षात ठेवायचं आहे, बुर्किना फासो, पाकिस्तान, सिरिया. तर तुम्हाला माहिती आहे. बुर्किना फासो या देशचं बघू शकता नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे का मॅप, यस आहे. बुर्किना फासो बघू शकता हे आफ्रिका खंड आहे आणि हे बुर्किना फासो इकडे आहे. हे बघू शकता जगाचा मॅपच आहे. भारत इकडे आहे, पाकिस्तान इकडे आहे. बघू शकता हे सेकंड नंबर इफेक्ट झालेले आहे. हा फर्स्ट आहे, पाकिस्तान सेकंड आहे आणि सिरिया इकडे या बाजूला कुठेतरी आहे. सिरिया, यस. इस्रायल, सिरिया या बाजूलाच आहे. येमेन आणि हे सर्व. मगाशी मी चक्रीवादळाचं पण सांगितलं की जे चक्रीवादळ आहे की 23 आणि 23 आणि 0 डिग्री, इथं जर चक्रीवादळ गेलं तर इथं उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. याच्यामध्ये होणारे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ट्रॉपिकल सायक्लोन म्हणून आपण बोलतो. जर उत्तर दिशेला होत असेल तर, जर सायक्लोन होत असेल तर घडीच्या विरुद्ध दिशेने फिरणार, आणि जर अँटी सायक्लोन झालं तर घडीच्या दिशेने. सेम इथं अँटी क्लॉकवाईजमध्ये बघू शकता की जर सायक्लोन गेलं तर सायक्लोन घडी ज्या दिशेने फिरते त्या दिशेने सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ येणार, सायक्लोन. आणि अँटी सायक्लोन अँटी क्लॉकवाईज फिरणार, अँटी क्लॉकवाईज. आणि इथं उलटं होतं. हा बघू शकता की असा, म्हणजे हा झाला सायक्लोन आणि हा अँटी, कारण घडीच्या दिशेने फिरतोय, यस. हे मगाचं बघू शकता. आणि हे मादागास्कर आहे. ला रियुनियन इकडे आहे, बघू शकता. ला रियुनियन हा फ्रान्सचा प्रदेश होता. मगाचं मी मागचं जे करंट अफेअर शिकवलं एक टॉपिक ते सांगतोय. फ्रान्स गॅरेन्स प्रदेशात, गॅरेन्स म्हणून या चक्रीवादळाचं नाव होतं आणि हा इंडियन ओशन, हिंद महासागरामध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा. आता ग्लोबल टेररिझमवर बुर्किना फासो आला फर्स्ट रँक. हा आफ्रिकन खंडात आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता पाकिस्तान इफेक्टेड आहे. मग ही रिपोर्ट कोणी दिली? इंटरनॅशनल इकॉनॉमिक अँड पीस यांनी दिली आहे. 2025ची रेटिंग आहे. भारताचा क्रमांक किती आहे परत बघूया, 14वा क्रमांक आहे काहीतरी. भारताचा 14वा क्रमांक आहे ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये. लक्षात ठेवायचं हे सर्व गोष्टी. चला नेक्स्ट. भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार सिप्री यांनी दिलाय. स्टॉकहोम्स हे म्हणजे फर्स्ट कोण आहे? मग युक्रेन असेल, कारण युद्ध झालेलं. बट ऑब्व्हियसली स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार
2020 ते 24 4 वर्षाचा त्यांनी एकत्र कंबाईन अहवाल दिलाय. जागतिक सशस्त्र म्हणजे आर्म्स आयातीमध्ये म्हणजे इम्पोर्ट करण्यामध्ये भारताचा वाटा 8.3 पर्यंत घसरला आहे, ज्यामुळे युक्रेन नंतर तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार बनला आहे. शस्त्रसाठा आयातदार देश बनला आहे. बघू शकता आपण असं पण इम्पोर्ट करणारं कमी करून टाकलंय का, कारण मेड इन इंडिया पॉलिसी आणि या सर्वांमुळे बरेच आपण बघू शकता की जे डिफेन्सचे आयटम्स आहेत ते आपण भारतातच आता बघू शकता मॅन्युफॅक्चर करत आहोत. म्हणून बट ऑब्व्हियसली आहे की आपण जे इम्पोर्ट करत आहोत ते घसरत चाललेलं आहे. पण जर जगाच्या लेवलला जर इम्पोर्टचा जो रेट बघणार त्याच्यात भारत सेकंड नंबरला आहे. येस, भारत 2015 ते 19च्या तुलनेत भारताच्या सशस्त्र आयातीत 9.3% घट झाली आहे, विच इज व्हेरी गुड की आपण आता जास्त माल आयात करत नाहोत, की आपण स्वतःच मेड इन इंडिया आणि ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये स्वतःच भारतामध्येच आपण मॅक्झिमम ॲम्युनिशन आणि सर्व गोळा बारूद इथेच बनवत आहोत. रशिया भारताचा अव्वल पुरवठादार राहिला आहे. शस्त्र आपण बघू शकता की रशियाकडूनच जास्त घेतो, तसंच ऑइल पण रशियाकडूनच आपण जास्त घेतो, हे 2 लक्षात ठेवायचं आहे. इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने भरपूर महत्त्वाचा बघू शकता की कन्सेप्ट आहे, परंतु त्याचा वाटा 72% वरून 2010 ते 14 मध्ये 72% होता, वरून 36% वर आलेला आहे. तेच बोललो मेड इन इंडियाचा इफेक्ट आहे. जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असं जर हे आला की या स्कीमचा ॲक्च्युली मध्ये ग्राउंड रियालिटीमध्ये काय फरक पडलेला आहे, मग हे सगळं डेटा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता अँड विच इज व्हेरी इम्पॅक्टफुल. इट विल मेक युअर आन्सर व्हेरी एकदम काय त्याला बोलतात ना, एकदम सुपरफिशियल, एकदम प्रॉपरली. फ्रान्स भारताचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. त्याचा एकूण निर्यातीपैकी 28% निर्यात भारतात झाली. बट ऑब्व्हियसली फ्रान्स का सेकंड नंबरवर आहे की आपण बघू शकता राफेल घेतलेले आणि राफेलची डील भरपूर महाग आहे, 60,000 करोड 56,000 करोड एवढ्या बघू शकता हे. आणि जगाच्या बघू शकता की अमेरिका, युक्रेन, उत्तर अटलांटिका म्हणजे नाटो करार संघटनाच्या सहयोगी देशांना आणि आशिया पॅसिफिक राष्ट्रांना शस्त्रे पुरवणारा सर्वात मोठा सशस्त्र निर्यातदार म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. तर 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे आर्म्स ॲम्युनिशन आहेत की अमेरिका सर्वात जास्त मोठा एक्सपोर्टर देश आहे, की अमेरिका सर्वात जास्त वर्ल्डमध्ये हथियार सप्लाय करतो. आणि म्हणून बघू शकता की अमेरिका कुठं पण लढाई झाली तर हे मध्ये घुसतात, कारण त्यांचे शस्त्र खपले तरी पाहिजेत. आता भारताच्या बाजूने करायचं झालं तर भारताने आपल्या बघू शकता की आयात कमी केलेली आहे, पण तरी पण सर्वात जास्त आयात आपण रशियाकडून करत आहोत आणि सेकंड फ्रान्सकडून. येस, आणि जगात सर्वात जास्त इम्पोर्ट कोण करत आहेत, युक्रेन करत आहे, सेकंड नंबरला भारत आहे. इथं बघू शकता एक चार्ट दिलेला आहे, लार्जेस्ट आर्म्स इम्पोर्टर्स, वर्ल्ड लार्जेस्ट आर्म्स इम्पोर्टर्स अँड द टॉप 3 लार्जेस्ट सप्लायर, डेटा शोइंग पर्सेंटेज शेअर 2020 ते 24. आणि हे बघू शकता हे सिप्री यांनी दिलेलं आहे बघा. सोर्स काय, सिप्री म्हणजे काय, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. तर सर्वात जास्त युक्रेन, सेकंड इंडिया आणि तिसरा आहे कतार. लक्षात ठेवायचं आहे. तिथं ग्लोबल टेररिझममध्ये पण बोललो बुर्किना फासो, पाकिस्तान आणि तिसरा देश कुठला होता, बुर्किना फासो, पाकिस्तान आणि तिसरा सिरिया होता. आता इकडं लक्षात ठेवायचं आहे की लार्जेस्ट आर्म्स इम्पोर्टरमध्ये युक्रेन, इंडिया आणि कतार आहे. युक्रेन सर्वात जास्त माल अमेरिकाकडून घेतो, भारत रशियाकडून आणि कतार पण अमेरिकाकडून. म्हणजे रशिया फ्रान्स आपला एकदम जवळचा देश राहिलेला आहे. पाकिस्तान 5व्यावर आहे. येस, 4.6%. येस, युनायटेड स्टेट्स पण बघू शकता की घेतात, इम्पोर्ट करतात कुणा युनायटेड किंगडम, फ्रान्स यांच्याकडून. म्हणजे फ्रान्स एक असा देश आहे की ज्याच्यात जास्त बघू शकता की इम्पॅक्टफुल आहे त्यांचं. म्हणजे डिपेंड्स की लोक आपले पण बघू शकता ब्रह्मोस मिसाईल आपण दुसऱ्या देशाला ते विकतोय, त्याच प्रकारे हे प्रकार आहे. 3-4 गोष्टी या लक्षात ठेवायचं आहे आणि मग क्लिअर. चला नेक्स्ट, जेव्हा रिव्हिजन आणि हेजा मोड असेल तर तुम्ही डायरेक्टली हे फर्स्ट टाइम पण बघत असाल तर इथून पूर्वीचे पण लेक्चर बघा आणि फास्ट फॉरवर्डमध्ये पण तुम्ही बघू शकता की ह्याच्यात काय हे नाहीये. चला नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय महिला दिन. येस, मार्च महिना म्हटल्यावर 8 मार्च जे असतो, मार्च हे इंटरनॅशनल वुमेन्स डे. येस, 100% वुमेन एम्पॉवरमेंटवर बघू शकता बरीच कामं झालेली आहे भारतात पण जगात पण, आणि झालीच पाहिजे. कारण डोमेस्टिक व्हायलन्स सारखे बघू शकता केसेस आहेत भारतात जास्तच घडत आहेत. हे जे आत्ता सध्या रिसेंटली आलेले आहे की लग्न करतायत आणि आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्या ड्रममध्ये मारलं बिरलं, हे सगळे रॅरेस्ट केस आहेत. या सगळ्यांचा डेटा प्रेझेंटच करायचा नाही. भरपूर सारे जर तुम्ही इतिहास बघितला तर महिलांवर अत्याचार भरपूर झालेला आहे इथून पूर्वीच्या इतिहासात. हे आत्ता रिसेंटली 4-5 केसेसमुळे आपण जज नाही केलं पाहिजे आणि नेहमीच म्हणूनच महिलांच्या बाजूने बरेच सारे कायदे आहेत. आणि आज पण बघू शकता, आज पण बरेच असे महिला आहेत की
डोमेस्टिक व्हायलन्सचे शिकार झालेले आहेत, पण ते काहीच करू नाही शकत स्वतःच्या परिस्थितीमुळे. म्हणून माझ्या सर्व महिला भगिनींना पण विनंती आहे की तुम्ही तुमचं करिअर घडवावं, इंडिपेंडेंट व्हावं. तुम्ही जर इंडिपेंडेंट राहिलं तर तुमचे बरेच डिसिजन बघू शकता की आयुष्याचे तुम्ही स्वतः घेऊ शकता, कोणावर डिपेंड राहण्याची गरज नसेल. चला आपण थोडं वुमेन्स डेच्या ह्याच्यावर बघू शकता की थोडं शिकून घेऊया. सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांची कामगिरीचा दखल घेण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. येस, या व्यतिरिक्त 2025 हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे कारण हे बीजिंग घोषणापत्र आणि कृती व्यासपीठ म्हणजे BPFA च्या 30व्या वर्धापन दिनाचं चिन्ह आहे, जे महिलांच्या हक्कांसाठी एक ऐतिहासिक वचनबद्धता आहे. थीम काय 2025 ची? फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स, राईट्स, इक्वॅलिटी, एम्पॉवरमेंट. येस, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की महिला दिन कधी असतो? 8 मार्च. थीम काय आहे 2025 ची? फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स, राईट्स, इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची की सेम 30वं बघू शकता वर्धापन दिवस आहे बीजिंग घोषणापत्राचं. बीजिंग घोषणापत्राला 30 वर्ष झाले, जे बघू शकता महिलांच्या हक्कांसाठी एक ऐतिहासिक वचनबद्धता आहे. ती रिपोर्ट आहे महिलांच्या हक्कांसाठी. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त. येस, जाऊया आपण डायरेक्ट नेक्स्ट. एवढे सगळे जे न्यूज घेऊन आले आहोत एक्झाम स्पेसिफिक, आणि आम्ही रिसर्च केलेला आहे की आयोग मागच्या 10-15 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर आहे 2012 पासून जे 13-12 वर्षाचे, त्यात रिसर्च केलेले की आयोगाचा पॅटर्न काय आणि आयोगाचा बदलता पॅटर्न कसा आहे. मग त्या बदलत्या पॅटर्ननुसारच आम्ही करंट अफेअर्स डिझाईन केलेले आहेत. बघू शकता आता ग्रुप बी ची मेन्स पण झालेली आहे. त्या ग्रुप बीच्या मेन्समध्ये पण जे सेट ए असेल त्याच्यात पहिलेच 10 प्रश्न करंट अफेअर्सचे आहे. मग त्याच्यात पण ते बघू शकता की कसे त्यांनी आयोगाने विचारलेले आणि आयोगाचा कल काय आहे येणारा ते अंदाजित आम्ही मग सर्व करंट अफेअर्स बनवलेले आहे. इव्हन MCQs पण इम्पॉर्टंट त्या लेवलला बनवलेले आहेत. एक्सरसाइज खंजर 12 इम्पॉर्टंट आहेत की हे डायरेक्टली विचारतात की भारत आणि ज्या दुसऱ्या देशाचं जे एक्सरसाइज आहेत मिलिटरी एक्सरसाइज त्यांची नावं विचारतात. भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजार 12वी आवृत्ती किर्गिस्तानमध्ये आयोजित केली जात आहे. म्हणजे झालेली घटना आहे मार्च महिन्यात. 2011 मध्ये सुरू झालेला हा वार्षिक सराव आहे जो दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो. म्हणजे 13वी जी आवृत्ती होईल नेक्स्ट वर्षी ते भारतात होईल. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंट, विशेष दल आणि किर्गिस्तानच्या स्कॉर्पियन ब्रिगेड सहभागी होत आहे. या सरावाचं उद्दिष्ट शहरी आणि उंचावरील प्रदेशात दहशतवादी विरोधी आणि विशेष ऑपरेशनमध्ये सहकार्य वाढवणे आहे. तर हे बघू शकता इंडिया किर्गिस्तान SOF एक्सरसाइज. किर्गिस्तान आहे कुठे? हे कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इथं इराण आहे, पाकिस्तान, इथं भारत आहे. बघू शकता भारतचा आपला काश्मीर, सुंदर काश्मीर, आणि हा किर्गिस्तान इकडे आहे. म्हणजे भारत आणि किर्गिस्तानची बाउंड्री आहे का एकत्र? नाही आहे. भारत आणि चायनाची आहे आणि चायना आणि किर्गिस्तानची आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट होतं. ह्यांच्याशी जे आहे दोस्ती बनवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला प्रत्येक आपल्या बाजूनी बघू शकता चारही बाजूने शत्रू आहेत. म्हणून हे त्या बाजूचे आहे शत्रूचे पण बाउंड्रीवर कुठले देश लागतात त्यांच्याशी आपल्याला बघू शकता दोस्ती यारी बनवणं गरजेचं आहे. हे डिप्लोमॅटिक टायज असतात. चला लक्षात येईल. एक्सरसाइज खंजर जी झाली ते भारत आणि किर्गिस्तान हाच प्रश्न येतो. भारत आणि किर्गिस्तान आणि कितवी झाली तर 12वी झाली. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघू शकतो. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघू की भारताच्या वेगवेगळ्या जे डिफेन्स एक्सरसाइज आहेत. जॉईंट इंडियन आर्मी एक्सरसाइजेस बघू शकता. मेजर मिलिटरी एक्सरसाइजेस ऑफ इंडिया. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका. ऑस्ट्रा हिंद. ऑस्ट्रा म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि हिंद म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया बरोबर. खंजर आता आपण बघितलं भारत आणि किर्गिस्तान. गरुड शक्ती, गरुडा एअरलाइन्स इंडोनेशिया. लक्षात ठेवायचं आहे. गरुड शक्ती. लॅमेटिये सेचिलिस बरोबर. इकुविरन मालदीव्स बरोबर. मैत्री बघू शकता आपली मैत्री कोणाबरोबर आहे? थायलंड बरोबर. नोमॅडिक एलिफंट मंगोलिया. शक्ती फ्रान्स बरोबर. संप्रीती बांगलादेश. प्रबल दोस्तिया कझाकिस्तान. इंद्रा IND म्हणजे इंडिया, RA म्हणजे रशिया. अजय वॉरियर युनायटेड किंगडम ब्रिटिश बरोबर. मित्र शक्ती श्रीलंका. आपलं बघू शकता मैत्री कोणाबरोबर आहे? थायलंड बरोबर. आणि मित्र शक्ती कोणाबरोबर आहे? श्रीलंका बरोबर. आणि फक्त शक्ती कोणाबरोबर आहे? तर फक्त शक्ती कुठे गेलं? येस, फ्रान्स बरोबर आहे. अल नगह ओमान बरोबर. हँड इन हँड चायना हा प्रश्न बरेचदा आलाय. इम्बॅक्स म्यानमार बरोबर. आणि सूर्य किरण आहे नेपाळ बरोबर. आता ह्याच्यातले 3-4 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की इकुविरन हा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. इकुविरन लॅमिटे. गरुड शक्तीचा गरुडा एअरलाइन्स इंडोनेशिया. लक्षात ठेवायचं आहे. इकुविरन आलं तर मालदीव्स आणि लॅमिटे आले तर सेचिलिस. आता हे कशाला गरजेचं आहे? इकुविरन गरजेचं आहे कारण मालदीव्स बरोबर मध्यंतरी झालेलं
की मालदीवच्या ह्याच्यानी काहीतरी कमेंट केलेला आणि तिकडला आपण बघू शकता की डायरेक्टली ते टुरिझम आहे ते कमी झालेलं आणि आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी, मग हे कुठेतरी लक्षद्वीपच्या बेटावर जाऊन ते फोटोग्राफी केल्याची आणि मालदीवचं कुठेतरी टुरिझम खाली गेलेलं. म्हणून हे आपल्याला ते बघू शकतं त्या देशात जे घडतं, मग त्या देशाची भारताचे संबंध कसं आहे, काय काय आपण करतो ते शिकणं गरजेचं असतं. इको विरन मालदीव्स लक्षात ठेवायचं आहे. नॉमॅडिक एलिफंट पण आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. मंगोलिया बरोबर आपण करतो. इंद्रा अजय वॉरियर पण येतं. अल नगा पण मध्ये बघू शकतो कंबाईनच्या परीक्षेत आलेलं आहे. ओमान बरोबर आपलं हे आहे. हँड इन हँड पण बरेच 2000 मला वाटतं 17 का 18च्या परीक्षेत पण आलेलं. पहिलाच प्रश्न करंट अफेअर्स होता की हँड इन हँड आपण कुणाबरोबर एक्सरसाइज करतो, तर चायना आहे. यस, सूर्यकिरण नेपाळ. हा इम्पॉर्टंटच आहे, पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा आणि डायरेक्टली हे तुम्हाला पाठच करायचं आहे. एकदम सोपं आहे. 5-6 जरी पाठ केले तरी तुम्हाला एक लॉजिक एकदम बिल्ड होऊन जातो. चला नेक्स्ट. प्रथमच आम्ही घेऊन बघू शकता MPSC इंटिग्रेटेड बॅच जी एकाग्रा अकॅडमीमध्ये सुरू आहे. या एकाग्रा अकॅडमीमध्ये मी स्वतः जोडल्या गेलेलो आहे, जिथं मी इतिहास आणि करंट अफेअर्स हे 2 विषय मी शिकवत आहे. यस, MPSC 2025 ची संपूर्ण तयारी, 25-26 ची पूर्व मुख्य मुलाखत, डिजिटल बोर्डावर शिकवणी, सर्व विषयाचे नोट्स मराठीत दिल्या जातील, सर्व अभ्यासक्रम कोर विषय आणि प्लस चालू घडामोडी पण होणार आहे. पूर्व मुख्याची टेस्ट सिरीज हे इम्पॉर्टंट आहे, या बॅचमध्ये मिळतील. पूर्वची तर टेस्ट सिरीज ऑलमोस्ट चालूच आहे, बघू शकता प्रत्येक बॅचमध्ये. आणि जे मुख्यची पण आहे, आन्सर रायटिंग पण मी स्वतः शिकवणार आहे की आन्सर रायटिंग नेमकं करायचं काय. लोक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला घाबरलेत, पण माझं असं पर्सनल मत आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ही ऑब्जेक्टिव्हपेक्षा सोपी असणार आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय झालेलं आहे, एवढे धुरंधर लोक बसलेले आहेत की ऑलरेडी बघू शकता ऑब्जेक्टिव्ह मेन्सचं बघू शकता राज्यसेवेची कट ऑफ बघा किती लागतात, मागच्या 3-4 वर्ष झाले. म्हणून हे डिस्क्रिप्टिव्ह कुठेतरी आन्सर रायटिंगचा स्किल आहे, म्हणजे काहीतरी तुम्हाला पाहिजे. आणि आन्सर रायटिंगचं बघू शकता थोडं जरी येत असेल तर आन्सर रायटिंगचं तुम्हाला फक्त स्किल शिकायचे आहे, त्यावरून होणार आहे. बघू शकता 2 बॅचेस आहे, मॉर्निंग इव्हिनिंग, सोमवार ते शुक्रवार चालतं, संडेला सुट्टी असते. नवीन बॅच मराठीमध्ये, यस, वर्ग शिकवण ऑफलाईन प्रवेश सुरू. पण तुम्हाला जर इंटरेस्टेड असणार तर तुम्ही बघू शकता एकाग्रा अकॅडमीला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे ऑफलाईन सेंटर आहे, बघू शकता की जर मुंबईत कुणाला जर पाहिजे असेल, मुंबईतले तुम्ही विद्यार्थी असणार आणि क्लास शोधत असणार, तर बघू शकता की दादरमध्ये आमचं सेंटर आहे, नक्षत्र मॉलच्या ऑपोजिटमध्ये, स्टेशनच्या जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही येऊन भेटू शकता. आणि इट्स अ व्हेरी, बघू शकता की इथे एकदम दर्जेदार शिकवणी पण चालवलो आहे. आणि मी इथं स्वतः जोडलेलो आहे कारण ह्याच्यासाठीच की कारण मला कुठंतरी जेन्युइन ह्यांचं हे वाटलं, बाकीचे लोकांसारखं फसवेगिरी नाही की ॲडमिशन घेत आहेत कुठं पण हे चालवलं आहे, एकत्र बॅचेस चालवत आहेत, असं चालत नाही इथं. म्हणून यू कॅन ट्रस्ट. चला नेक्स्ट, जन औषधी दिवस. 0 डिस्क्रिमिनेशन डे बघितला 1 मार्च. त्याच्यानंतर आपण कुठला बघितला की त्याच्यानंतर आपण बघितला की वुमेन्स डे, महिला दिन 8 मार्च. जन औषधी दिवस 7 मार्च. दरवर्षी 7 मार्च हा दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून या योजनेबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि जेनेरिक औषधांचा वापर होईल. जेनेरिक म्हणजे एकदम स्वस्त पण भेटतात, लो केमिकल. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी 1 ते 7 मार्च दरम्यान देशभरात आठवडाभर कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली NCR मध्ये PMBJP बद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी 1 मार्च रोजी त्या उत्सवाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना PMBJP, प्रधानमंत्री जन औषधी योजना ही योजना नोव्हेंबर 2008 मध्ये रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध विभागाने केंद्रीय फार्मा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या सहकार्याने सुरू केला. फक्त लक्षात ठेवायचं हे सुरुवात झाली नोव्हेंबर 2008 आणि आता काय 2025, म्हणजे बघू शकता की 15 आणि 2 17 वर्ष झाले. आणि ह्या वर्षीचं थीम काय आहे जन औषधी दिवसाचा, अफोर्डेबल क्वालिटी मेडिसिन फॉर अ हेल्थियर फ्युचर. 7 मार्च लक्षात ठेवायचे, हे बघू शकता. वेलकम 7 मार्च जन औषधी दिवस, 7 मार्च 2025. दाम कम दवाई उत्तम. जन औषधी दिवस 7 मार्च, भारतीय जन औषधी परियोजना, प्रधानमंत्री म्हणजे PMBJP, भाजप, खतरनाक नाव केलं नाही लोकांनी, भारतीय जन औषधी परियोजना. मानलं पाहिजे, लोक जे निमोनिक्स देतात ना नावाच्या प्रत्येक योजनेला, कोणतरी एकदम जबरदस्त माणसं बसलेत, क्रिएटिव्ह माणसं बसलेले आहेत. यस, जन औषधी दिवस 7 मार्च प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. ही योजना सुरू कधी झाली, नोव्हेंबर 2008. अफोर्डेबल क्वालिटी मेडिसिन्स फॉर अ हेल्थियर फ्युचर योजना म्हणजे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना 2008ला सुरू झाली, नोव्हेंबर महिन्यात. 17 वर्ष झालेले आहे. अफोर्डेबल क्वालिटी मेडिसिन फॉर अ हेल्थियर फ्युचर.
हे आपल्याला बघू शकता थीम आहे या वर्षीची. चला क्लिअर. 3 डेटला आता या म्हणजे आतापर्यंत मार्चमध्ये बरेच डेट आहेत म्हणून लक्ष ठेवायचं आहे. 1 मार्चला जे आहे भेदभाव दिवस, जे झिरो डिस्क्रिमिनेशन दिवस झाला. 8 मार्चला महिला दिवस आणि 7 मार्चला जन औषधी दिवस. लक्षात ठेवायचं एवढं. चला नेक्स्ट. यस, व्हेरी इम्पॉर्टंट. ऑस्कर पुरस्कार 2025. येणाऱ्या सर्व परीक्षेला बघू शकता 2 प्रश्न नेहमीच अलटून पलटून विचारले जातात. एक म्हणजे आहे ऑस्कर अवॉर्ड, ज्यालाच आपण अकॅडमी अवॉर्ड्स बोलतो, आणि दुसरं आहे नोबल अवॉर्ड्स. आता बघू शकता गट ब ची मेन्स झालेली आहे, नोबल अवॉर्ड्स विचारले गेले. इट इज 100% चान्सेस की 21 सप्टेंबरला गट क ची मेन्स आहे, तिथं हे अवॉर्ड विचारले जातील. या तर स्पोर्ट्स अवॉर्ड्स विचारणार, या तर मग ऑस्कर पुरस्कार. आणि परत मग जे बघू शकता 28 सप्टेंबरला त्याच्याच एक आठवड्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, तिथं हे सेम अवॉर्ड विचारले जातील, पण सिंगलच्या बदले मल्टी लायनर्स मध्ये विचारणार. याच अवॉर्डला बघू शकता अकॅडमी अवॉर्ड्स पण बोलतो आपण. जाणून घेऊया. 97वा ऑस्कर पुरस्कार झालेला आहे. 97वा अकॅडमी पुरस्कार. अकॅडमी पुरस्कार ह्याला दुसरं नाव आहे. 16 आता लॉस एंजलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये सुरू झाला. 97वा ऑस्कर सोहळा कॉनन ओ ब्रायन यांनी आयोजित केला आहे, म्हणजे ते सूत्रसंचालक होते. तुमच्या स्वतःच्या ऑस्कर प्रिंट करण्यायोग्य मतपत्रिकेसह, म्हणजे स्वतः म्हणजे एक हे होतं की त्यांचं ओन ह्याच्यामध्ये इट्स युअर ओन टू प्रिंट असं काहीतरी हे होतं. 97वा ऑस्कर पुरस्कार अकादमी पुरस्कार लॉस एंजलिस येथे पार पडला. कुठं पार पडतो? तर डॉल्बी थिएटर लॉस एंजलिस येथे. शॉन बेकर यांचा अनोरा या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डायरेक्टर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन असे सर्वाधिक 5 पुरस्कार जिंकले. म्हणजे कुणाचा होता? शॉन बेकर, अनोरा. 5 पुरस्कार जिंकले. अभिनेत्रीचा आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता नाही आहे त्यात, लक्षात ठेवायचं आहे. शॉन बेकर. 1929 मध्ये स्थापन झालेले हे पुरस्कार जागतिक चित्रपट उद्योगातील उत्कृष्टतेला मान्यता देणारे प्रतिष्ठित वार्षिक सन्मान आहे. अनोरा लक्षात ठेवायचे. शॉन बेकर ह्याची लिस्ट पण घेऊन आलेलो की ऑस्कर पुरस्कार कुणाला भेटले, त्यातले पण इम्पॉर्टंट आपण बघणारच आहोत. तर हे बघू शकता 97वा अकॅडमी अवॉर्ड्स विनर. त्याच्यातला बेस्ट पिक्चर अनोरा, बेस्ट डायरेक्टर सीन बेकर अनोरा म्हणजे ते शॉन बेकर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस मायकी, पहिले ॲक्ट्रेस बघूया, मायकी मॅडिसन अमोरा. अनोरास बघू शकता की हे 3 पुरस्कार आहेत, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट पिक्चर आणि बेस्ट ॲक्ट्रेस, हे अनोराला दिलेलं आहे. आणि जे बेस्ट ॲक्टर आहे हा कुठेतरी बघू शकता ब्लाइंड स्पॉट आहे. 3 अवॉर्ड जे मेन असतात की ते एकाच पिक्चरला भेटलेले आहे, त्याची नावं पण दिलेली आहे. सीन बेकर अनोरा डायरेक्टर आहेत, बेस्ट पिक्चर अनोराच आहे, आणि मायकी मॅडिसन ही ॲक्ट्रेसला भेटला, अभिनेत्री. तर ॲक्टर काय? ॲड्रिन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट करून हा जो चित्रपट आहे त्याला भेटलेला आहे. आणि हे बघू शकता ऑस्कर होस्टेड बाय कॉनन ओ ब्रायन. आणि हेच बघू शकता की ऑस्कर प्रिंट करण्यायोग्य मतपत्रिकेसह, हे बघू शकता स्वतःच यांनी हे केलेलं आहे. आता जाणून घेऊया की बाकीचे पुरस्कार कोणाला भेटले. अँड द ऑस्कर गोज टू, यस, 97वा अकॅडमी अवॉर्ड्स. आपण ऑस्कर बोलतो पण जे मेन नाव आहे 97th अकॅडमी अवॉर्ड्स. मेन नावं लक्षात ठेवायचं आहे. काही लोक डायरेक्ट बोलतात की आर्टिकल 80 आहे ते राज्यसभा आहे. राज्यसभा नाही आहे. जर तुम्ही इंडियन पॉलिटी आणि प्रॉपर जर तुम्ही संविधान वाचणार की काय डेफिनेशन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट्सला राज्यसभा बोलतो, म्हणून लक्षात ठेवायचं. हे सगळे टेक्निकल आहेत. बजेट बोलत नाही, कलम 112ला पण बजेट बोलत नाही, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट बोलतो. तसंच आहे की ऑस्करला जे आहे 97वा अकॅडमी अवॉर्ड्स बोलतो, आणि ह्या वर्षीचा 97वा आहे. बेस्ट पिक्चर अनोरा आपण बघितलं, डायरेक्टर सीन बेकर अनोरा, ॲक्टर ॲड्रिन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट, आताच सांगितलं, हेच इम्पॉर्टंट आहे. ॲक्ट्रेस मायकी मॅडिसन अनोराच. त्याच्यानंतर अनोराला अजून कुठलं? हे सपोर्टिंग ॲक्टर, सपोर्टिंग ॲक्ट्रेस, हे सगळे जास्त विचारलं नाही. ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म कधी कधी विचारलं जातात. इन द शॅडो ऑफ द सायप्रस. इंटरनॅशनल फीचर फिल्म आय एम स्टील हिअर ब्राझीलचा आहे. ओरिजिनल स्क्रीन प्ले सेन बेकर. हेच आपण बघू शकता की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सिनेमॅटोग्राफीमध्ये पण ब्रुटलिस्टला भेटलाय. ब्रुटलिस्टचे जे ॲक्टर आहे ॲड्रियन ब्रॉडी, याला बेस्ट ॲक्टर भेटलाय, आणि मायकी मॅडिसन अनोराची जी बेस्ट ॲक्ट्रेस हा भेटलेला आहे. हेच लक्षात ठेवायचं आहे. फिल्म एडिटिंग अनोरा, डॉक्युमेंटरी नो अदर लँड, शॉर्ट फिल्म, ओरिजिनल स्कोर, ओरिजिनल सॉन्ग लक्षात ठेवा एल माल फ्रॉम एमिला पॅरिस, मेकअप, शॉर्ट फिल्म, साऊंड, ओके, व्हिज्युअल इफेक्ट्स जून पार्ट 2, एवढंच.
लक्षात ठेवायचे की बेस्ट डायरेक्टर बघू शकता की सीन बेकर अनोराचे, बेस्ट मूवी अनोरा, त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर ब्रॉडी ॲड्रियन ब्रॉडी ब्रुटलिस्टचे, आणि बेस्ट ॲक्ट्रेस मायकी मॅडिसन अनोरा. नंतर त्याच्यानंतर मग ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म लक्षात ठेवा इन द शॅडो ऑफ द सायप्रस, कारण ॲनिमेशनवर विचारतात कधी कधी प्रश्न. सपोर्टिंग ॲक्टर बिक्टर काही जास्त विचारत बसत नाहीत. आणि एक ओरिजिनल सॉन्ग एल मॅल फ्रॉम एमिला पॅरिस, ह्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. येस, 97 अकॅडमी अवॉर्ड्स. आज भरपूर थोडा डेटा बघू शकता, क्रिस्प डेटा आहे आणि थोडा ॲक्च्युअल पण आहे. चला, सर्वात फेवरेट काम संपूर्ण ॲस्पिरंटचं आणि त्यांच्यासाठी साजरा केला जाणारा दिवस, जागतिक झोपेचा दिवस. मार्च 14 वर्ल्ड स्लीप डे, मेक स्लीप हेल्थ अ प्रायोरिटी. 14 मार्च रोजी हा सेलिब्रेट केला जातो, वर्ल्ड स्लीप डे. यस, जागतिक झोपेचा दिवस 2025 हा 14 मार्च रोजी होता. 70हून अधिक देशातील 600हून अधिक प्रतिनिधी त्यांच्या समुदायामध्ये निरोगी झोपेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. झोप महत्वाची आहे, पण अति झोप घातक आहे आणि कमी झोप पण घातक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हा दिवस साजरा केला जातो की तुम्ही बॅलन्स ठेवला पाहिजे सर्व. यस, या जागतिक झोपेचा दिवस हा विषय आहे झोपेच्या आरोग्याला प्राधान्य द्या. जागतिक झोपेचा दिवस हा हजारो इतर झोपेच्या आरोग्य व्यावसायिक आणि समर्थकांसह झोपेच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्याची संधी. दरवर्षी जागतिक झोप दिनाचे प्रतिनिधी जगभरातील त्यांच्या क्लिनिक, समुदाय आणि देशांमध्ये झोपेच्या आरोग्य जागरूकता उपक्रम आयोजित करतात. यस, बाकीचे जे लोक बोलतात ना की एकदम 22 तास काम करा, 2च तास झोपा, 4 तास झोपा, 5 तास झोपा, ह्या सगळ्यांना बाजूला टाका. कुठल्या कुठल्या दिवसाला करायला लागतं, पण रोज तुम्ही केलं तर तुमची हेल्थ बिघडून जाईल. जर तुम्ही फक्त 4-5 तास झोपताय, मग पुढच्या 10 वर्षात म्हणजे तुमचं जीवन कसं असेल माहीत नाही, डोंट नो. तुमच्या बॉडीला जे बघू शकता की जे ती आदत लागेल आणि मग बॉडीमध्ये रिॲक्शन लवकर होत जाईल. म्हणून एक बघू शकता असते 6 ते 8 तासाची झोप आपल्याला मिनिमम पाहिजेच. 6 तर म्हणजे मिनिमम बोलतोय की 6 तर पाहिजेच आणि मॅक्झिमम 8. त्याच्यावर आपला 9-10 तास झोपत बसू नका, मग त्याचं परत डिसएडव्हान्टेज आहेत. कारण मग पुन्हा बघू शकता की बॉडीचे शुगर लेवल असतील, ब्लड प्रेशर लेवल असेल, त्याच्यानंतर फास्टिंगवर असते बॉडी, मग ते एक प्रकार बघू शकता हेल्थ इश्यूज डायरेक्टली रिलेटेड आहे. झोपण्याचा टायमिंग पण बरोबर वेळेत पाहिजे, नाहीतर मग रोज लेट झोपताय तर मग रोज तसाच शेड्यूल पाहिजे. कारण असं नाही की आज 10 वाजता झोपताय, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता झोपताय, असं काही करायचं नाहीये. म्हणून हा दिवस महत्वाचा आहे. आणि कुठला आहे? 14 मार्च. 1 मार्च बघितला झिरो डिस्क्रिमिनेशन डे, त्याच्यानंतर 7 मार्च जनऔषधी दिवस, 8 मार्च बघू शकता की महिला दिवस, 14 मार्च वर्ल्ड स्लीप डे, जागतिक झोपेचा दिवस. क्लिअर? चला नेक्स्ट, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी. यस, कॅप्टन रोहित शर्मा. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 गडी राखून भारताने 12 वर्षाचा विक्रमी तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा संपवली. तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो आपण. 1998 मध्ये ढाका बांगलादेश येथे सुरू झालेल्या या स्पर्धेला ढाका बांगलादेशला सुरू झालेली होत्या. सुरुवातीला ICC नॉकआउट असे नाव होते. 2002 मध्ये तिचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफी असे करण्यात आले. भारताने 2002 मध्ये सहविजेता श्रीलंकेबरोबर शेअरिंग केलं. 2013 मध्ये MS धोनी कॅप्टन होते आणि 2025 जे 12 वर्षानंतर आपण बघू शकता पुन्हा एकदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेले आहोत. हे बघू शकता, वी आर चॅम्पियन्स. T20 वर्ल्ड कप नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलेलो आहोत. आणि आता टेस्ट सिरीज बघू शकता, भारत इंग्लंडमध्ये चालू आहे. अँडरसन तेंडुलकर असं काहीतरी नाव दिलेलं आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाबरोबर असते, तसंच बघू शकता आता सुरू आहे. तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल लक्षात ठेवायचं आहे. कुठं? 1998 बांगलादेशमध्ये सुरू झाली ॲज अ नॉकआउट. 2002ला त्याचं नाव चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यात आलं. 8 टीम असतात ॲक्च्युली, टॉप 8, 4 मध्ये डिवाइड करून मग टॉप 2 मध्ये फायनल खेळली जाते. भारतने न्यूझीलंडला 4 गडी राखून जिंकलेला आहे. भारताने तिसऱ्यांदा हा ट्रॉफी जिंकलेली आहे. 2002ला जिंकलेली होती, 2013ला MS धोनी कॅप्टन होते आणि आता रोहित शर्मा कॅप्टन होते. येस, लक्षात राहील. वातावरण असं आहे की थोडं बघू शकता की तब्येत थोडी बऱ्याच लोकांची बिघडलेली आहे, की सर्दी, ताप आणि हे सगळं व्हायरल चालू आहे. मग तुम्ही पण थोडं जपा स्वतःला. चला, जागतिक हवा गुणवत्ता अहवाल, एअर क्वालिटी इंडेक्स जो अहवाल आहे 2024चा आहे, कारण 25 संपलेला नाही. स्विस कंपनी IQ एअर प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे अहवाल 2024 मध्ये भारताला जागतिक स्तरावर 5वा सर्वात प्रदूषित देश म्हणून स्थान दिलेले आहे. 5वा. यस, 5th. टेररिझम मध्ये 14वा आहे भारत, लक्षात ठेवायचं.
यस. भारत 2024 मध्ये भारत हा 5वा सर्वात प्रदूषित देश आहे. 2023 मध्ये 3ऱ्या स्थानावरून किंचित सुधारणा झालेली आहे. यस, 2023 मध्ये 3ऱ्यावर होता, 24 मध्ये 5व्यावर गेलाय. म्हणजे कुठेतरी थोडीफार तर सुधारणा झालेली आहे. प्रदूषित शहरे, दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित राजधानी राहिली. यस, जिथे कणयुक्त पदार्थ पर्टिक्युलेट मॅटर 2.5 चे प्रमाण 91.6 बघू शकता मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब प्रति घन मीटर आहे. जगातील 10 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 10 पैकी 6 आणि 20 पैकी 13 शहरे ही भारतातच आहे. आणि बाहेरनी 8 आसाम मेघालय सीमावर एक शहर आहे. हे बघू शकता, हे एकाग्रत यादीत अव्वल आहे. सर्वात म्हणजे प्रदूषित शहर आहे मध्ये गाझियाबाद होतं. लक्षात ठेवायचं आहे. मोस्ट पोल्युटेड सिटीज इन द वर्ल्ड इन 2024. बाहेरनी 8 इंडिया म्हणजे तेच आसाम मेघालयावर हे आहे. सेकंड दिल्ली आहे आणि तिसरा आहे करागंडा कझाकिस्तान. आपल्याला 2 तर माहिती आहे की भारतातले आहे. मग दुसरा कुठल्या देशातला आहे ते लक्षात ठेवायचं. लाहोर 5व्यावर आहे. मुलानपूर इंडिया परत 4थ्यावर आहे. मग लक्षात ठेवा की सर्वात प्रदूषित राजधानी आपलीच आहे दिल्ली. सर्वात प्रदूषित देश जर विचारला, लिटिल नोन ब्रँड वर्ल्ड मोस्ट पोल्युटेड, ओके, मेघालयामध्ये लागतं दिल्ली, ओके. सर्वात प्रदूषित देश चाड, त्याच्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान, भारत 5व्यावर आहे. म्हणजे चाड, बांगलादेश, पाकिस्तान, काँगो हे लक्षात ठेवा. ही सिक्वेन्स लक्षात ठेवली पाहिजे आपण की सर्वात प्रदूषित देश चाड आहे, त्याच्यानंतर आहे बांगलादेश, मग पाकिस्तान, मग काँगो, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि 5व्यावर भारत. सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली. सर्वात प्रदूषित शहर कुठलं आहे तर बाहेरनी 8 आसाम मेघालय सीमावर आहे. बाहेरनी 8 मेघालय. आणि सर्वात प्रदूषित सिटीजमध्ये बाहेरनी 8 फर्स्ट, दिल्ली सेकंड, त्याच्यानंतर कझाकिस्तानचा कारागंडा 3rd, मुलनपूर परत इंडियाचा 4था आणि लाहोर पाकिस्तानचा 5वा. चला नेक्स्ट जाऊया. आपल्याला फटफट पण घ्यायचं आहे. रामसर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय. फेब्रुवारीच्या करंट अफेअर्समध्ये 2 तारीख बघितलेली होती की रामसर दिवस जो साजरा केला जातो. आता चेन्नई स्थित केअर अर्थ ट्रस्टच्या सहसंस्थापक जयश्री व्यंकटेसन यांच्या वेटलँड व्हॉइस यूजसाठी रामसर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जो पाणथळ जागांच्या शाश्वत व्यवस्थापनात योगदानाचे कौतुक करण्यासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पुरस्कार हे आहे. 2024च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिनिव्हा येथील रामसर सचिवालयाने या पुरस्काराची घोषणा केली होती. पुरस्काराची घोषणा तेव्हा झालेली होती. फर्स्ट पुरस्कारचे ह्यांना भेटलेला आहे. वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय बनले आहे. फर्स्ट भारतीय वर्ल्ड लेवलला काहीतरी अपॉइंटमेंट झाली असेल, पुरस्कार भेटला असेल, निधन झालं असेल, डायरेक्टली आयोगचा फेवरेट प्रश्न. मग जयश्री व्यंकटेसन फर्स्ट इंडियन टू रिसीव्ह रामसर अवॉर्ड फॉर वेटलँड यूज. व्हेरी इम्पॉर्टंट. रामसर दिवस 2 फेब्रुवारी लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. चला हे लास्ट स्लाइड आहे. आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं की सार्क बद्दल आपण जाणून घेतलेलं होतं की मी बोललेलो की हे प्रत्येक करंट अफेअरच्या सिरीजमधून मागच्या लेक्चरपासून सुरू झालेलं की जे थिअरीचं लेक्चर असेल प्रत्येक थिअरी मागे एक इंटरनॅशनल संस्था अशी घेऊन येईल की ज्याचं तुम्हाला डायरेक्टली शॉर्टकट लक्षात राहील. मागच्या वेळेला सार्कचं आपण बघितलेलं होतं की MBBS पेन घेऊन शॉर्टकट होतं. आता G20 समिट बघू, भरपूर आपल्या देशात गाजाबाजा झालेला आहे G20 समिटचा आणि म्हणून आपल्याला ती देश लक्षात राहणं गरजेचं आहे. UPSCचा 25 मेचा पेपर बघणार ते तर नाटोचे देश डायरेक्टली विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर 5 आईज करून बघू शकता की 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली 2024ची. त्यात 5 आईज मध्ये कुठले 5 देश आहेत ते विचारले गेले होते. मग कदाचित तिथून पुढे असं विचारू शकतात की हे यू आहे की मग G20 कंट्रीजचं जे शॉर्टकट आहे की ते आपल्याला विचारू शकतात. म्हणजे शॉर्टकट नाही पण G20 मध्ये पुढील देश येतात, पुढील देश नाही ते डायरेक्टली विचारू शकतात. तर त्याचा शॉर्टकट काय आहे, गुरुजी सीता अब SSC FCI में जॉब करती है. ओनली कॅपिटल लेटर्स, म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. गुरुजी सीता अब SSC FCI में. हां, तर आता काय गुरु म्हणजे बघू शकता जर्मनी, USA, रशिया, युनायटेड किंगडम, ब्रिटिश. जी मध्ये जपान आणि इंडिया आला. सीता सौदी अरेबिया, इंडोनेशिया, टर्की, ऑस्ट्रेलिया. अब अर्जेंटिना आणि ब्राझील. SSC साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया आणि कॅनडा. FCI फ्रान्स, चायना, इटली आणि मेक्सिको आणि युरोपियन युनियन. आणि हाच इम्पॉर्टंट हे आहे. म्हणजे याचा अर्थ काय, G20 मध्ये 19 देश आहेत प्लस युरोपियन युनियन. 20 देश नाहीत. युरोपियन युनियन हा पूर्ण संघ आहे बऱ्याचशा देशांचा मिळून. मग लक्षात ठेवायचं आहे 19 देश आणि एक हे
G20 बघू शकता 2023 भारताचं अध्यक्ष होतं. थोडं बघू शकता ते ट्रायोका बघतात. इंडोनेशिया 2022ला अध्यक्ष होता, भारताला 2023ला भेटलं. ब्राझील 2024चा होता आणि यावर्षी जे आहे 2025 साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. मग लक्षात ठेवू शकता भारत म्हणजे इंडिया, ब्राझील आणि नेक्स्ट काय साऊथ आफ्रिका. मागच्या वर्षी ब्राझीलकडे होता, यावर्षी साऊथ आफ्रिकाकडे आहे. यस, लक्षात राहील. गुरुजी सीता अब SSC FCI में जॉब करते आहे. फक्त सीता FCI में जे कॅपिटल लेटर्समध्ये तेच लक्षात ठेवायचं. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चला, आणि याद्वारे बघू शकता की इम्पॉर्टंट करंट अफेअर्स होते थिअरी 1 ते 15 मार्च ते आपण कंप्लीट केलेले आहे. उद्याच्या लेक्चरला आज जे शिकवलंय त्या रिलेटेड MCQs प्लस अजून काय काय MCQs असतील जे डायरेक्टली विचारले जातात आणि मोस्ट इम्पॉर्टंट असतील एक्सपेक्टेड, ते आपण उद्याच्या सेशनला कव्हर करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.